नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत NSDL मधून OTP आणि फिंगरप्रिंटच्या माध्यमातून पॅन कार्ड कसे काढायचे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, पॅन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी क्रोम मध्ये सर्च करायचे आहे। rknsdl.onlinepsa.com असे सर्च करायचे आहे। सर्च केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला यूजर आयडी मध्ये तुमची यूजर आयडी टाकायची आहे आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे। मित्रांनो, पॅन कार्ड रिटेलर आयडी कुणाला हवी असल्यास खालील नंबरवर कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला मिळून जाईल। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही पोर्टलमध्ये सक्सेसफुली लॉग इन होऊन जाल। त्यानंतर असा इंटरफेस दिसेल तुम्हाला। त्यामध्ये सर्वात आधी तुम्हाला वॉलेटमध्ये बॅलन्स ॲड करावे लागेल। वॉलेट ह्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर ॲड मनी टू वॉलेट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे अमाउंट टाकून घ्यायची आहे। अमाउंट टाकल्यानंतर पेमेंट मोडमध्ये UPI पेमेंट असे सिलेक्ट करून पे नाव या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर स्कॅनर ओपन होईल। स्कॅन करून पेमेंट करून घ्यायचं आहे। मी पेमेंट करून घेतो आधी। त्यानंतर बॅक टू डॅशबोर्ड या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला आता पॅन कार्ड अप्लाय करायचं आहे। तर NSDL पॅन ॲप्लिकेशन NSDL न्यू पॅन कार्ड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, इन्स्टंट पॅन कार्ड असे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर कॅटेगरीमध्ये इंडिव्हिज्युअल असे सिलेक्ट करायचं आहे। नंतर मित्रांनो, इथे कस्टमरचा नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून घ्यायचे आहे। नंतर मित्रांनो, जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल। त्यानंतर कस्टमरचा मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर ईमेल ID टाकून घ्यायची आहे। नंतर इज फिजिकल पॅन कार्ड रिक्वायर्ड मध्ये यस करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, अप्लाय नाव या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर NSDLच्या ऑफिशियल साईटवर रिडायरेक्ट करेल। त्यामध्ये तुम्हाला सर्वात आधी रजिस्टर करून घ्यायचं आहे। रजिस्टर नाव या बटनावर क्लिक करून रजिस्टर करायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे, संपूर्ण नाव, ब्लॉक नंबर, विलेज, पोस्ट ऑफिस, तालुका, जिल्हा, स्टेट सिलेक्ट करायचा आहे, महाराष्ट्र पिनकोड। त्यानंतर मोबाईल नंबर टाकून रिक्वेस्ट OTP या बटनावर क्लिक करायचं आहे। मोबाईलवर OTP येईल, OTP टाकून व्हॅलिडेट OTP करायचा आहे। त्यानंतर ईमेल ID त्यावर ईमेल ID वर OTP येईल, ते व्हॅलिडेट OTP केल्यानंतर सबमिट करायचं आहे। त्यानंतर सक्सेसफुल रजिस्ट्रेशन होऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। तुमच्या मोबाईलवर
OTP येईल, OTP टाकून सबमिट करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो कस्टमरचा आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. नंतर मित्रांनो टायटल सिलेक्ट करायचं आहे. श्री, श्रीमती, कुमारी जे असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर कस्टमरचा आडनाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर फर्स्ट नेम टाकायचा आहे. नंतर मिडल नेम टाकून घ्यायचा आहे. नंतर मित्रांनो कस्टमरचा डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर या बॉक्समध्ये टिक करायचं आहे आणि सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर मित्रांनो नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर नो सिलेक्ट करायचं आहे आणि कस्टमरचा फादर नेम टाकून घ्यायचे आहे. सर्वात आधी आडनाव टाकायचं आहे. त्यानंतर कस्टमरच्या वडिलाचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर रीएंटरमध्ये आडनाव टाकायचं आहे आणि नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर मित्रांनो सोर्स ऑफ इन्कममध्ये नो इन्कम सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. एओ कोडमध्ये महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यामध्ये डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. त्यामध्ये पाहू शकता 2 एओ कोड आले, त्यापैकी कोणता एक सिलेक्ट करायचा आहे आणि कस्टमरचा गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. पाहू शकता सर्व डिटेल आलेली आहे. कस्टमरचं नाव, सर्व डिटेल तुम्ही चेक करून कन्फर्म या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो 2 पद्धतीने आपण पॅन कार्ड काढू शकतो, OTP बेस्ड आणि बायोमेट्रिक. तर आपण बायोमेट्रिक बेस्डने काढणार आहोत. मंत्र सिलेक्ट करून घ्यायचा आहे. कस्टमरचा थंब सक्सेसफुल झालेला आहे. KYC ऑथेंटिकेशन सक्सेसफुल झालेले आहे. ओके करायचं आहे आणि बायोमेट्रिक पेस्ट साइन या पर्यायावर पुन्हा क्लिक करायचं आहे. त्यानंतर कस्टमरचा आधार कार्ड नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मंत्र यावर टिक करायचा आहे. या बॉक्सवर टिक करायचा आहे आणि कॅप्चर या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पाहू शकता सक्सेसफुल झालेला आहे. ओके करायचं आहे. त्यानंतर तुमचा पॅन कार्ड सक्सेसफुल झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. मित्रांनो तुम्ही पॅन कार्ड बनवता वेळी जे ईमेल ID टाकले होते त्या ईमेल ID वर 2 तासात तुमचा पॅन कार्ड येऊन जाईल. त्यामध्ये तुम्ही PDF पासवर्ड राहील, डेट ऑफ बर्थ टाकून PDF ओपन करून घ्यायची आहे. अशा प्रकारे पॅन कार्ड बनवायचा होता मित्रांनो. ज्यांना कुणाला पॅन कार्डची रिटेलर ID पाहिजे असल्यास त्यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा. धन्यवाद मित्रांनो.